पुण्यात 2023 मध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरीच्या माती गटातल्या अंतिम फेरीत पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतल्यामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता। मात्र जिद्द एवढी की त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे 2024 मध्ये मेहनतीच्या जोरावर त्यानं महाराष्ट्र केसरी किताबही पटकावला। मात्र आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान अशी बिरुद मिरवणारा सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात सिकंदरला अटक केली आहे। त्याचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा आरोप त्याच्यावर आहे। सिकंदर शेखवर पंजाब पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रच हादरलंय। आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू असल्यामुळे त्याला क्रीडा कोट्यातून लष्करात भरतीही करून घेण्यात आलं होतं। मात्र त्यानं ही नोकरी सोडली आणि गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून तो पंजाबमध्ये वास्तव्यास होता। सैन्यातली नोकरी सोडून तो गुन्हेगारीच्या मार्गाला लागला। पपला गुर्जर टोळीशी त्याचा थेट संबंध असल्याचा संशय अनेक जणांना आहे, पोलिसांना आहे। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातला रहिवासी असलेल्या महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याच्यासह 4 CIA पथकानं शस्त्र तस्करी प्रकरणात मोहाली अर्थात पंजाबच्या मोहाली येथून अटक केली। सिकंदरला एकीकडे कुस्तीत यश मिळालेलं असतानाच दुसरीकडे अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात त्याला अटक झाल्यानं कुस्ती क्षेत्रात आता जबरदस्त चर्चा सुरू आहे। सिकंदर हा सध्या पंजाब राज्यातल्या मुल्लापूर गरीबदास इथं सराव करतो आणि तिथंच तो एका भाड्याच्या खोलीत राहत होता। हरियाणा आणि राजस्थान मधील कुख्यात पपला गुर्जर टोळीशी त्याचा थेट संबंध पोलिसांनी व्यक्त केलाय। नेमकं प्रकरण काय घडलं तर दानवीर आणि त्याचा एक साथीदार जो आहे बंटी हे 24 ऑक्टोबरला एका SUV गाडीतून 2 शस्त्र घेऊन मोहालीत आले होते। ही शस्त्र सिकंदर शेखकडे त्यांचं देण्याचं ठरलं। संबंधित शस्त्र हे कृष्ण उर्फ हॅप्पीकडे पुरवण्याची जबाबदारी जी आहे ती सिकंदर शेखवर होती। अर्थातच सिकंदर शेख जो आहे याच्यावर मध्यस्थ असल्याचा एक आरोप आहे शस्त्र तस्करी प्रकरणात। पंजाब पोलिसांनी आता 4 संशयित आरोपींना अटक केली आहे। त्यांच्याकडून जवळपास 2 लाख रुपयांची रोकड, 5 पिस्तूल, काडतूस, 2 SUV गाड्या जप्त केल्या। या प्रकरणात खरड पंजाब येथील खरड पोलीस ठाण्यात आर्म्स ऍक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान सिकंदरच्या वडिलांनी हे आरोप फेटाळलेत। त्यांचं म्हणणं आहे की काही दिवसात आता हिंद केसरी जी आहे ती स्पर्धा येते आहे आणि त्या स्पर्धेच्या ऐन सुरुवातीलाच किंवा तोंडावरच त्यानं त्यात सहभागी होऊ नये म्हणून त्याच्यावर हे त्याला अडकवण्यात आलंय, जेणेकरून तो हिंद केसरी स्पर्धा खेळता कामा नये। तो खूप जवळपास 4-5 महिन्यांपासून मोहाली पंजाबमध्ये सराव करतोय। त्याचा सराव पाहून विरोधक त्याचे धास्तावले। त्यांनी हिंद केसरी स्पर्धेपासून त्याला दूर ठेवण्यासाठी हा सर्व प्रपंच घडवून आणला असं सिकंदर याच्या वडिलांचं म्हणणं आहे। आता तुमचं याच्याबद्दल मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। पाहत राहा लेट्स अप मराठी।